श्री कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आता कोणी पण बनवू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीने अंडा दम बिर्याणी बनवणार आहोत। तर ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे आणि झटपट अशी तयार होती। तुम्ही पण नक्की या पद्धतीने करून पहा। तर तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून पहा। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी गॅसवर गरम होण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे कढईमध्ये। सगळ्यात अगोदर आपण भात शिजवून घेणार आहे, त्यासाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता यामध्ये मी खडे मसाले घालून घेणार आहे। 4 लवंग, 2 हिरवी वेलची, 1 स्टार फूल, 1 चमचा जिरे आणि 2 तेजपत्ते। आता यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेणार आहे। तेल घातल्याने भात आपला एकदम असं सुटसुटीत असा होतो। यामध्ये आता मी मोठा 1 चमचा मीठ घालून घेत आहे। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची। बघू शकता पाण्याचा कलर चेंज झालेला आहे। हे बघा, पाण्याला आता थोडीशी उकळी आलेली आहे। आता यामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घेणार आहे। हे बघा, इथं आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता यामध्ये मी इथं अर्धा तास भिजवून घेतलेले तांदूळ आहेत ते घालून घेत आहे। हे 2 वाटी तांदूळ मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत, ते घालून घेत आहे। आता मिक्स करून घेऊया। आता आपल्याला ही भात 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे। फुल गॅसवरच शिजवून घ्यायचा आहे। हे बघा, इथं मी मिक्स करून घेत आहे भात। आता आपण भात बघूया शिजलाय का। हे बघा, आपला भात शिजलेला आहे। 70 ते 80% भात शिजवून घ्यायचा आहे। आता हे भात एका चाळणीमध्ये काढून थंड करून घ्यायचा आहे। आता ही भात मी चाळणीमध्ये काढून थंड करून घेते। तर इथं मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे। कुकर गरम झाल्यानंतर यामध्ये 1 पळी तेल घालून घ्यायचं आहे। आपल्याला सर्वात अगोदर अंडी फ्राय करून घ्यायचे आहेत। हे बघा, मी 1 पळी तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी थोडेसे लाल तिखट घालून घेत आहे आणि थोडीशी हळद आणि थोडीशी कोथिंबीर। यामध्ये मी अंडे घालून घेत आहे। अंड्याला मी चिरा पाडून घेतलेले आहेत। ही अंडी मी कुकरमध्ये घालून 1 ग्लास पाणी घालून कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि उकडून घेतलेली आहेत अंडी। आता यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेत आहे। आता आपण ही अंडी छान अशी फ्राय करून घेऊया। हे बघा, इथं आपले अंडे छान असे फ्राय झालेले आहेत। आता मी हे अंडे काढून घेते। तर याच कुकरमध्ये मी आणखीन 2 पळी तेल घालून घेणार आहे। तेल गरम झाल्यानंतर आता यामध्ये मी 4 हिरव्या मिरच्या घालून घेत आहे। तर इथे मी 1 मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, उभा असा चिरून, ते घालून घेत आहे। आता हे कांदा छान असा तेलामध्ये परतून घेऊया। आपल्याला ही कांदा मीडियम गॅसवर छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। हे बघा, इथं कांदा छान असा फ्राय करून झालेला आहे। आता यामध्ये मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेत आहे। आता इथं मी मीडियम साईजचे 2 कांदे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। असे कांदे मिक्सरला बारीक करून टाकल्याने आपली बिर्याणी एकदम अशी कोरडी कोरडी लागणार नाही। आपली बिर्याणी छान अशी ओलसर अशी लागेल। तर तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून पहा बिर्याणी। तर आहे आपल्याला कांदे वाटलेले यामध्ये घालून छान असं परतून घ्यायचं आहे। हे बघा, मसाला मी 2 ते 3 मिनिट छान असं परतून घेतलेला आहे। आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे। तर यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत। 1 चमचा लाल तिखट,
अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि 2 चमचे बिर्याणी मसाला. तर हे सर्व मसाले छान असे आपण तेलामध्ये परतून घेऊया. आणि 1 चमचा मीठ. मी तर अगोदर पण भात शिजताना मीठ टाकलं होतं, त्यामुळे मी मीठ आता कमी टाकत आहे. आता हे सर्व छान असे मसाले मिक्स करून घेऊया. हे बघा, इथं सर्व मसाले छान असे मिक्स करून झालेले आहेत. आता इथं मी 2 टोमॅटो मीडियम साईजची मिक्सरला बारीक करून घेतलेली, प्युरी करून घेतलेली आहे, ते घालून घेऊया यामध्ये. आणि हे पण छान असं मिक्स करून घेऊया. हे बघा, मी सर्व मसाले छान असे मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिट परतून घेतलेले आहेत. आता हे मिक्स करून घेऊया. बघू शकता तुम्ही, आपले मसाले छान असे फ्राय झालेले आहेत. आता यामध्ये मी 1 चमचा दही घालून घेत आहे. हे दही छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही दही घातल्यानंतर गॅस बंद करून मिक्स करू शकता, नाहीतर आपण पटकन असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी अर्धा गिलास पाणी घालून घेत आहे. आता हे मसाले मिक्स करून घेऊया. हे बघा, मिक्स करून झालेलं आहे. आता मीडियम गॅसवर 5 ते 6 मिनिट छान असे मसाले आपल्याला शिजवून घ्यायचे आहे, तेल सुटेपर्यंत. हे बघा, मी ही गिरवी मीडियम गॅसवर 5 ते 6 मिनिट छान अशी शिजवून घेतलेली आहे. यामध्ये आता आपण अंडी घालून घेऊया. इथं मी सर्व अंडी घालून घेत आहे. हे बघा, इथं मी सर्व अंडी घालून घेतलेले आहेत. आता आपण यावर आहे ना भात घालून घेऊया. बघू शकता तुम्ही, मी या पद्धतीने असा भात घालून घेत आहे. सर्व भात घालून घ्यायचा आहे. हे बघा, इथं मी सर्व भात कुकरमध्ये घालून घेतलेला आहे. आता हाताने आपण छान असा पसरून घेऊया. हे बघा, इथं भात सर्व छान असा पसरून झालेला आहे. इथं मी थोडेसे केसरचे धागे दुधामध्ये भिजवून घेतलेले आहेत, ते दूध घालून घेऊया. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर घालू शकता, नाही घातलं तरी चालेल. आता इथं मी ग्रीन कलरचा फूड कलर घालून घेत आहे यावर 2 चमचे. आता इथं मी येलो कलर घालून घेत आहे. तुमच्याकडे जो कलर अवेलेबल आहे ते तुम्ही वापरू शकता. ऑरेंज कलर असेल तरी पण चालतो. आता मी इथं फ्राय करून घेतलेला कांदा घालून घेत आहे. हे बघा, सर्व मी छान असा कांदा घालून घेतलेला आहे. तर यावर मी थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे. तुमच्याकडे जर पुदिना अवेलेबल असेल तर तुम्ही घालू शकता. माझ्याकडे अवेलेबल नाही म्हणून मी घालत नाही. हे बघा, इथं मी कोथिंबीर पण छान अशी घालून घेतलेली आहे. आता यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालून घेत आहे. तूप घातल्याने आपल्या बिर्याणीला स्वाद पण खूप छान येतो आणि बिर्याणी पण एकदम मऊ लुसलुशीत अशी होते. इथं मी आता कुकरचं झाकण लावून घेत आहे आणि आपण आता याला दम देऊन घेऊया. एकदम मीडियम गॅसवर 10 ते 15 मिनिट दम देऊन घेऊया आपण. हे बघा, 10 ते 15 मिनिटानंतर मी कुकर काढून गॅस बंद करून घेतला आहे. नंतर कुकर मी थंड करून घेतलेला आहे. बघू शकता आपल्या बिर्याणीला किती छान असा कलर आलेला आहे आणि किती सुरेख अशी दिसत आहे. आता आपण ही बिर्याणी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. वाव, बघा किती छान असे दिसत आहे आपली बिर्याणी. हे बघा, इथं मी बिर्याणी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही, बिर्याणी किती छान अशी झालेली आहे. दिसायला पण सुंदर आणि खायला पण खूप टेस्टी. तर तुम्ही पण या पद्धतीने नक्की अंडा दम बिर्याणी करून पहा, खूप छान होते. तुम्हाला रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.